नमस्ते बच्चों, आज की मेरी कक्षा में आप सबको स्वागत करती हूँ। तो पिछले पीरियड में हम 10वीं कक्षा के मेरा बचपन आत्मकथा के आधा भाग देख लिए थे। तो आज हम उनके अगले भाग को जानेंगे। पिछले पीरियड में हम अब्दुल कलाम के जीवन के सादगी के बारे में और उनके माता पिता के अतिथि सत्कार की मनोभाव के बारे में और उनके पिताजी के परिश्रम के बारे में जान लिए थे। तो उसका और एक बार अवलोकन करेंगे। अब्दुल कलाम का पूरा नाम क्या है बच्चों, बताइए। हाँ, बिल्कुल सही उत्तर अबुल फकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम। कलाम जी का पूरा नाम है। कलाम का जन्म कहाँ हुआ, बताइए। हाँ, बिल्कुल सही उत्तर तमिलनाडु के रामेश्वरम में एक मध्यम वर्गीय परिवार में अब्दुल कलाम का जन्म हुआ। अब्दुल कलाम के माता पिता का नाम क्या था, बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर उनके पिता का नाम जैनुलाब्दीन और माता का नाम आशियम्मा। रामेश्वरम यह स्थल किसके लिए प्रसिद्ध है? हाँ, बिल्कुल सही उत्तर शिव मंदिर के कारण रामेश्वरम प्रसिद्ध स्थल है। और कलाम जी के बचपन निश्चिंतता और सादगी में बीतने का कारण क्या है बच्चों, बताइए। हाँ, बिल्कुल सही उत्तर उनके पिताजी आडंबरहीन व्यक्ति थे। वे सदा ऐशो आराम वाली वस्तुओं से, अनावश्यक वस्तुओं से दूर रहते थे। फिर भी उनके घर में आवश्यक वस्तुएं उपलब्ध थी, इसलिए कलाम जी के भौतिक और भावनात्मक दोनों ही दृष्टियों से उनका बचपन निश्चितता और सादगी में बीता। तो बच्चों, आशा करती हूँ आप इन सारी विषयों के बारे में आपके याद में है। सबसे पहले हम आगे के भाग को सस्वर वाचन करेंगे। आप अपना किताब खोलिए और ध्यान से पाठ को देखिए बच्चों। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 4 साल का था। ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी, इसे सेतुकराई भी कहा जाता है, धनुषकोडी तक ले जाने का काम आती थी। एक स्थानीय ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ
प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया। तूफान में सेतुकराई के कुछ लोग और हमारी नौकाएं बह गई। उसी में पावन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई। तब तक मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था। उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया। उम्र में काफी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए। वह मुझसे करीबन 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारते थे। हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते। हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते। मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते थे। प्रसंगवश मुझे यह भी उल्लेख कर देना चाहिए कि पूरे इलाके में सिर्फ जलालुद्दीन ही थे जो अंग्रेजी में लिख सकते थे। मेरे परिचितों में जलालुद्दीन के बराबर शिक्षा का स्तर किसी का भी नहीं था और ना ही किसी को उनके बराबर बाहरी दुनिया के बारे में पता था। जलालुद्दीन मुझे हमेशा शिक्षित व्यक्तियों, वैज्ञानिक, खोजों, समकालीन साहित्य और चिकित्सा विज्ञान की उपलब्धियों के बारे में बताते रहते थे। वही थे जिन्होंने मुझे सीमित दायरे से बाहर निकालकर नई दुनिया का बोध कराया। मेरे बाल्यकाल में पुस्तकें एक दुर्लभ वस्तु की तरह हुआ करती थी। हमारे यहाँ स्थानीय ठेकेदार पर एक पूर्व क्रांतिकारी या कहिए उग्र राष्ट्रवादी SPR मानिकम खां निजी पुस्तकालय था। उन्होंने मुझे हमेशा पढ़ने के लिए उत्साहित किया। मैं अक्सर उनके घर से पढ़ने के लिए किताबें ले आया करता था। दूसरे जिस व्यक्ति का मेरे बाल जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे। वह रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे। अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पामबन से आती थी। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रति बिकती थी। बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे, रामानंद शास्त्री, अरविंदन और शिव प्रकाशन। ये दोनों ही ब्राह्मण परिवार से थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी लक्ष्मी पक्षपात लक्ष्मण शास्त्री का बेटा था। लगभग धर्म, पाल पोषण, पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। तो बच्चों, हम इस पाठ का आगे के भाग का सारांश
जानेंगे। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी की सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। प्रौद्योगिकी की अंतर्गत तांत्रिकते, प्रौद्योगिकी की अर्थ है तांत्रिकते। ಇಲ್ಲಿ ಬುನಿಯಾದ್ ಅಂತಂದ್ರೆ नींव, बुनियाद का अर्थ है नींव। बरसक यानी कि यथाशक्ति, बरसक यानी कि क्या है यथाशक्ति। ಅವರ ತಂದೆ ದೈವಿ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆಯನ್ನ ಉಳ್ಳವರಾಗಿದ್ದರು। ಕಲಾಂರವರಿಗೆ ಅವರು ಸದಾ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಸೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ, ಈ ಪ್ರಾಪಂಚಿಕ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಒಂದು ನಮಗೆ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣದೇ ಇರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅಗಾಧವಾದಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆ. ಅದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ದುಃಖ, ಭ್ರಮೆ ಮತ್ತು ಅಸಫಲತೆಯಿಂದ ಬಿಡುಗಡೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ, ಪರಿಹಾರವನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ. ಇವೆಲ್ಲವುಗಳಿಂದ ನಮ್ಮನ್ನ ಪಾರು ಮಾಡಿ ನಮಗೆ ಮಾರ್ಗವನ್ನ ತೋರುತ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಸತ್ಯದ ಮಾತನ್ನ ನಿನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸದಾ ನೆನಪಿಟ್ಕೋ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಸೊ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ನನ್ನ ಇಡೀ ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಾಂತ್ರಿಕತೆಯ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರ ಮಾತುಗಳನ್ನು ನಂಬಿಕೊಂಡು ಅನುಸರಣೆಯನ್ನು ನಾನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ। आगे देखिए, जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया, उस समय मैं 4 साल का था। ये नौकाएं तीर्थ यात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने ले जाने का काम आती थी। ನನ್ನ ತಂದೆ ನಾನು 6ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಚಹು ವರ್ಷಕ ಮಾತ್ರ 6 ಸಾಲ ಅಂತಂದ್ರೆ ವರ್ಷ, 6ನೇ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಸಮಯದಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂದೆಯವರು ಲಕಡಿಯಿಂದ, ಮರದಿಂದ ನೌಕಾಯಗಳನ್ನ ಅಂತಂದ್ರೆ ದೋಣಿಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವೃತ್ತಿಯನ್ನ, ಕೆಲಸವನ್ನ ಆರಂಭಿಸಿದ್ರು। ಆಗ ನನಗೆ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು? 6 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು। ಈ ನೌಕೆಗಳು ಅವರು ಮಾಡುವಂತಹ, ತಯಾರಿಸುವಂತಹ ನೌಕೆಗಳು ಧನುಷ್ಕೋಡಿಯಿಂದ ರಾಮೇಶ್ವರದಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿಯವರೆಗೆ ತೀರ್ಥ ಯಾತ್ರಿಗಳನ್ನ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಬರುವುದಕ್ಕೆ ಈ ನೌಕೆಗಳು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ವು। काम आना ಇದೊಂದು ಮುಹಾವರೆ, इस्तेमाल होना यूज ಆಗುವುದು ಅಥವಾ काम में आना ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ। तो बच्चों, इस वीडियो के द्वारा धनुषकोडी के ब्रिज को हम देखेंगे।
ठेकेदार अहमद जलालुद्दीन के साथ पिताजी समुद्र तट के पास नौकाएं बनाने लगे। स्थानीय यानी कि ಸ್ಥಳೀಯ ठेकेदार ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾನೀಯ ठेकेदार ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು ಜೊತೆ ನನ್ನ ತಂದೆ ಸಮುದ್ರದ ತೀರದಲ್ಲಿ ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಆರಂಭಿಸಿದರು. बाद में अहमद जलालुद्दीन की मेरी बड़ी बहन जोहरा के साथ शादी हो गई. तदनंतर ಇಲ್ಲಿ ಅವರು ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರನ್ನ ನನ್ನ ದೊಡ್ಡ ಸಹೋದರಿ ಅಕ್ಕ ಜೋಹರನ ಜೊತೆ ಅವರವರಿಗೆ ವಿವಾಹವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. किसको किसके साथ विवाह किया गया? कलाम जी के बड़ी बहन ಹಿರಿಯ ಸಹೋದರಿ ಜೋಹರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಅವರ ವಿವಾಹವನ್ನು ಮಾಡಲಾಯಿತು. ತದನಂತರ ಇಲ್ಲಿ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ರವರಿಗೆ ಸಂಬಂಧಿಕರಾದರು. नौकाओं को आकर लेते हुए मैं गौर से देखता था. ಸೊ ನನ್ನ ತಂದೆ ಮತ್ತು ನನ್ನ ಅಕ್ಕನ ಗಂಡ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು ಸೇರಿ ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೌಕೆಗಳಿಗೆ ಆಕಾರವನ್ನು ಹೇಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ಸದಾ ನಾನು ಗಮನಿಸ್ತಾ ಇದ್ದೆ, ದೃಷ್ಟಿಟ್ಟು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸೊ ಅದರಿಂದ ನನಗೆ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಸದಾ ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ ತಮ್ಮ ಆತ್ಮಕಥೆಯಲ್ಲಿ, ಸದಾ ನನಗೆ ಅದರಿಂದಾಗಿ ಏನಾದರೂ ಒಂದು ಹೊಸದನ್ನು ಕಲಿಬೇಕು, ಹೊಸದನ್ನು ಆಲೋಚನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ, ಹೊಸದನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸದಾ ಆಲೋಚನೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗೆ ಬರ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. पिताजी का कारोबार काफ़ी अच्छा चल रहा था. ಹೀಗೆ ತನ್ನ ತಂದೆ ಮತ್ತು ಭಾವ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರ ಒಂದು ಉದ್ದಿಮೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕಾರೋಬಾರ್ ಅಂದರೆ ಉದ್ದಿಮೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೀತಾ ಇತ್ತು. एक दिन 100 मील प्रति घंटे की रफ्तार से हवा चली और समुद्र में तूफान आ गया. तूफान में सेतुकराई के कुछ लोग और हमारी नावें बह गई. उसी में पावन पुल भी टूट गया और यात्रियों से भरी ट्रेन दुर्घटनाग्रस्त हो गई. तब मैंने सिर्फ समुद्र की खूबसूरती को ही देखा था. उसकी अपार एवं अनियंत्रित ऊर्जा ने मुझे हतप्रभ कर दिया. ಒಂದು ದಿನ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಗಂಟೆಗೆ 100 ಮೈಲಿ ರಫ್ತಾರಣಿಕೆ ವೇಗವಾಗಿ ಬಿರುಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತೆ. ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಬಿರುಗಾಳಿ ಎದ್ದು ಆ ಬಿರುಗಾಳಿಗೆ ಸೇತುಕರಾಯಿಯ ಕೆಲವು ಜನರು ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ದೋಣಿಗಳು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಮುಳುಗಿ ಹೋದವು. ಸೊ ಅದೇ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಪಂಬನ್ ಸೇತುವೆ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಕರಿತೇವೆ. ಈ ಪಂಬನ್ ಸೇತುವೆ ಕೂಡ ಮುರಿದು ಹೋಯಿತು. ಸೊ ಅದರಲ್ಲಿ ಯಾತ್ರಿಯೊಮ್ಮೆ ಬರೀ ಟ್ರೈನು दुर्घटनाग्रस्त हो गई. ಈ ಪಂಬನ್ ಸೇತುವೆಯ ಮೇಲೆ
ಅನುಸರಣ್. ಸೊ ಅಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಕೇವಲ ನಾನು ಸಮುದ್ರದ ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಾಂತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ನೋಟವನ್ನು, ಸಮುದ್ರದ ದೃಶ್ಯವನ್ನು ನಾನು ನೋಡಿದ್ದೆ. ಆದರೆ ಅಂದು ಆ ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಅಗಾಧವಾದಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ, ಊರ್ಜಾಯನಿಕಿ ಶಕ್ತಿ, ಅಪಾರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಯಾರು ಕೂಡ ನಿಯಂತ್ರಿಸಕ್ಕೆ ಆಗದೆ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಒಂದು ಸಮುದ್ರದ ಒಂದು ಅಲೆಗಳ ಒಂದು ಶಕ್ತಿಯನ್ನು ನಾನು ಅವತ್ತು ಕಂಡು ನನಗೆ ನಿಸ್ತೇಜನಾದನು, ಶಿಥಿಲನಾಗಿ ಹೋದೆನು, ಇದರ ಮುಂದೆ ನಾವೇನೂ ಅಲ್ಲ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಸಮುದ್ರ ಇಲ್ಲಿ ತಾನು ವಿಕೋಪಕ್ಕೆ ಒಳಗಾದಾಗ ಸೊ ಯಾರು ಕೂಡ ಅದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂತಹದ್ದು ನನಗೆ ಆಗ ತಿಳಿದು ಬಂತು. अगर अभी तक आपने ये पेज लाइक नहीं किया है तो अब अवश्य कर लें। अगर अभी तक आपने ये पेज लाइक नहीं किया है तो अब अवश्य कर लें। आप खबरें देख रहे हैं सबलगढ़ सोशल मीडिया पर। अस्सलामुअलैकुम दोस्तों, आज हम बात करेंगे दुनिया के उन 7 सबसे खतरनाक रेलवे ट्रैक्स के बारे में जहां आप भूलकर भी नहीं जाना चाहोगे। इन रेलवे ट्रैक्स पर सफर करना कमजोर दिल वालों के बस की बात नहीं। नंबर 7, द डेथ रेलवे बर्मा। ये रेलवे लाइन बैंकपोंग थाईलैंड से बर्मा के बीच है। बर्मा रेलवे को डेथ रेलवे के नाम से भी जाना जाता है क्योंकि इसे बनाते वक्त लगभग 1 लाख वर्कर्स की मौत हुई थी, जिनमें ज्यादातर कैदी थे। कुछ कवाई नदी में गिरकर मरे और कुछ ने खुदकुशी कर ली। आज भी इस रेलवे ट्रैक से गुजरते वक्त अक्सर लोगों को उन मरे हुए लोगों की रूहें दिखाई देती हैं, जिसके गवाह यहाँ के मुकामी बाशिंदे हैं। इस वजह से इसे द डेथ रेलवे के नाम से भी जाना जाता है। नंबर 6, मैकलोंग रेलवे मार्केट थाईलैंड। इस रेलवे लाइन को देखकर आप जरूर चौंक जाएंगे क्योंकि यहाँ ट्रेन बेहद भीड़ और रश वाली मार्केट से गुजरती है।
लोग पटरी की साइड पर अपनी दुकानें लगाकर सामान बेचते हैं और जैसे ही ट्रेन आती है ये फौरन अपना सामान समेट लेते हैं और ट्रेन के जाते ही फिर से दुकान लगा लेते हैं। यहाँ रश की वजह से और तंग बाजार की वजह से हर वक्त हादसे का डर लगा रहता है। नंबर 5, लैंडवास्टर वियाडक्ट स्विट्जरलैंड। आपके रोंगटे खड़े कर देने वाला ये रेलवे ट्रैक 213 फीट बुलंद है। जब ट्रेन पुल से गुजरती है तो कांपती ट्रेन और नीचे गहरी खाई की वजह से ट्रेन में बैठे मुसाफिरों के दिल धड़कना भूल जाते हैं। नंबर 4, नारिस डेल डियाब्लो या डेविल्स नोज ट्रेन, इक्वाडोर। इस रेलवे ट्रैक के नाम से ही आपको इसके खतरनाक होने का पता चल ही गया होगा। इस रेलवे ट्रैक पर चलने वाली ट्रेन को शैतान के नाक वाली ट्रेन कहा जाता है। अगर आप इस रेलवे ट्रैक पर सफर करने का सोच रहे हैं तो अभी से लिख लीजिए, ये सफर आपकी जिंदगी का सबसे खौफनाक रेलवे का सफर होगा। ये रेलवे ट्रैक सतह समंदर से 9000 फीट बुलंद है। एक तरफ ऊंची ऊंची पहाड़ियां और दूसरी तरफ गहरी खाई और उस पर जिगजैग रूट की वजह से ये दुनिया के खतरनाक रेलवे ट्रैक की लिस्ट में चौथे नंबर पर आता है। नंबर 3, एसो मिनामी रूट। जापान के सबसे बड़े एक्टिव आतिशफिशां के इंतहाई करीब ये रेलवे ट्रैक दुनिया के खतरनाक तरीन रेलवे ट्रैक की लिस्ट में तीसरे नंबर पर है, जिसकी वजह इस आतिशफिशां के फटने का डर जो मुसाफिरों को हर बार होता है। इस आतिशफिशां से उठने वाले धुएं और भाप से अब तक बहुत से मुसाफिर मुख्तलिफ बीमारियों में मुब्तला हो चुके हैं। नंबर 2, चेन्नई टू रामेश्वरम रेलवे रूट, इंडिया। भारत का ये रेलवे ट्रैक दुनिया का दूसरा सबसे खतरनाक रेलवे ट्रैक है। वजह ट्रेन का समंदर के बीच में से गुजरना। बाज़ोकात ये समंदर की लहरों को चीरती हुई गुजरती है। ये मंजर यकीनन खौफनाक होगा जब हर लम्हे ये खौफ हो कि कोई समंदरी लहर ट्रेन को ट्रैक से नीचे गिरा देगी। 1914 से बना ये रेलवे ट्रैक पुराना होने की वजह से भी खतरनाक है। नंबर 1, NDNW रेलवे रूट। अमेरिका की रियासत इंडियाना में वाक़ई ये रेलवे ट्रैक दुनिया का सबसे खतरनाक तरीन रेलवे ट्रैक है। ये ट्रैक टोटली जिगजैग है, यानी ऊपर नीचे और दाएं बाएं टेढ़ी मेढ़ी पटरियों पर मुश्तमिल, और बाज़ोकात तो ट्रेन इस ट्रैक की खतरनाक बनावट की वजह से ट्रैक से भी उतर जाती है। इस ट्रैक पर सफर करके अगर आप हादसे से बच भी जाते हैं तो यकीनन आपके जिस्म के अज़ा एक जगह से दूसरी जगह जरूर शिफ्ट हो जाएंगे। दोस्तों, आपको ये वीडियो कैसी लगी कमेंट्स में जरूर बताएं। अगर आप ऐसी और कोई इन्फॉर्मेशन चाहते हैं तो उसका भी बताएं। वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर करें। वीडियो को लाइक करते हुए मेरे चैनल इल्म के मोती को सब्सक्राइब करें और साथ घंटी के बटन को भी प्रेस करें ताकि आपको मेरी आने वाली वीडियोस बआसानी मिलती रहें। वीडियो देखने का शुक्रिया। तो आगे देखिए बच्चों, उम्र में काफी फर्क होने के बावजूद अहमद जलालुद्दीन मेरे अंतरंग मित्र बन गए। वह मुझसे करीब 15 साल बड़े थे और मुझे आजाद कहकर पुकारा करते थे। हम दोनों रोजाना शाम को दूर तक साथ घूमने जाया करते। हम मस्जिद वाली गली से निकलते और समुद्र के रेतीले तट पर चल पड़ते। मैं और जलालुद्दीन प्रायः आध्यात्मिक विषयों पर बातें करते। ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಫರ್ಕ್ ಅಂತೇಳಿಗಿ ಅಂತರತೆ ಅಂತರ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಅಂತರ ಕಾಫಿ ಅಂತಂದ್ರೆ ಬಹುದು ಬಹಳ ಉಮ್ರ ಅಂದ್ರೆ ಆಯು ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಒಂದು ಅಂತರತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದ್ರೂ ಸಹ ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ರವರು ನನ್ನ ಅಂತರಂಗದ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ನನ್ನಿಂದ ಸುಮಾರು 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದರು. ಕಲಾಂಗಿಂತ 15 ವರ್ಷ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ನನ್ನನ್ನು ಆಜಾದ್ ಅಂತೇಳಿ ಕರೀತಾ ಇದ್ರು. जलालुद्दीन कलाम को किस नाम से पुकारते थे? आजाद नाम से पुकारते थे. ನಾವು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಸಂಜೆ ಬಹಳ ದೂರದವರೆಗೆ ಜೊತೆಗೆ ಸುತ್ತಾಡುವುದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಮಸ್ಜಿದ್ ವಾಲಿ ಬೀದಿಯಿಂದ ಮಸೀದಿ ವಾಲಿ ಬೀದಿಯಿಂದ ಹೊರಟು ಸಮುದ್ರದ ಒಂದು
ದಡದಲ್ಲಿ ಮರಳಿನ ಮೇಲೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ವಿ. ಸೊ ನಾವು ಸುತ್ತಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ನನಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನನಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. तो बच्चों, कलाम से संबंधित तो एक फिल्म भी बनाया गया है. उस फिल्म का नाम है ಮೈ ಹೀರೋ ಕಲಾಂ. ಕಲಾಂರವರ ಜೀವನವನ್ನು ಕುರಿತು ಒಂದು ಫಿಲಮನ್ನು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮೈ ಹೀರೋ ಕಲಾಂ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಚಲನಚಿತ್ರವನ್ನು ತೆಗೆಯಲಾಗಿದೆ. ಅದರ ಒಂದು ವಿಡಿಯೋವನ್ನು ನಾವೀಗ ನೋಡೋಣ. ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಭಯ್ಯ, ಏನು ಅಬ್ದುಲ್ಲಾ? ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಾಗ್ ನಮಾಜ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆದ್ರೆ ರಾಮಶಾಸ್ತ್ರಿ ರಾಮನಾಥ್ ಸ್ವಾಮಿ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಬೇರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬೇರೆ ಅಂತ ಎರಡೆರಡು ದೇವ್ರಿದಾರಾ? ನಾವು ಉಸಿರಾಡೋ ಗಾಳಿ, ಕುಡಿಯೋ ನೀರು, ಹಸುವಿನ ನೀಗ್ಸೋ ಅನ್ನ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿರೋ ಭಿಕ್ಷೆ. ಏ ರಾಮನಾಥ, ನಿಂತ್ಕೋ. ತಗೋ, ನಿನ್ ಗೆಳೆಯ ಅಬ್ದುಲ್ಲಂಗ್ ಕೊಡು. ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಬೈ, ಆಕಾಶದಿಂದ ನಕ್ಷತ್ರ ಬಿತ್ತು. ಹೇ, ಅದು ನಕ್ಷತ್ರ ಅಲ್ಲ ಅಬ್ದುಲ್ಲಾ, ಉಲ್ಕೆ, ಬಾಹ್ಯಾಕಾಶದಲ್ಲಿ ಸಂಚರಿಸೋ ಒಂದು ಲೋಹದ ಕಾಯ. ತಗೋ, ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ದುಡ್ಡು ತಂದಿತ್ತು, ಇಟ್ಕೋ. ನೀ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ ಕಲೆಕ್ಟರ್ ಆದ್ರೆ ನಮ್ ಬಡತನ ಕಳೆದು ಎಲ್ರಂಗ್ ನಾವು ಬದುಕಬಹುದು. ಚೆನ್ನಾಗಿ ಓದು ಬೇಟ. ಈ ಯುದ್ಧ ಆರಂಭ ಆದಾಗಿಂದ ನಮ್ಮೂರಲ್ಲಿ ರೈಲೇ ನಿಲ್ಲಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅದರಿಂದ ನನ್ನ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಗೊತ್ತಾ? ಕರ್ಮಣ್ಯೇವಾಧಿಕಾರಸ್ತೆ ಮಾ ಫಲೇಷು ಕದಾಚನ ಮಾ ಕರ್ಮ ಫಲೈರ್ತುರ್ಭು ಮಾತೆ ಸಂಗೋಸ್ತ್ವ ಕರ್ಮಣಿ. ನಿನ್ನ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನೀನು ಮಾಡು, ಫಲಾಫಲಗಳನ್ನು ಭಗವಂತನಿಗೆ ಬಿಡು. ನಾನು ಹೇಳುವುದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ಬಾಳುವ ಬಾಳು ಹೇಳಬೇಕೇ ಹೊರತು ನಾಲಗೆ ಹೇಳಬಾರದು ಎಂಬ ಮಾತಿಗೆ ಜೀವಂತ ನಿದರ್ಶನವಾಗಿ ಬದುಕಿದ ಕಲಾಂ ಪ್ರಪಂಚದಾದ್ಯಂತ ಭಾರತದ ಹಿರಿಮೆ ಗರಿಮೆ ಹೆಚ್ಚಿಸಿದ ಮಹಾಚೇತನ. ಅಪ್ಪಟ ದೇಶಭಕ್ತ. ರಕ್ಷಣಾ ಸಂಶೋಧನೆ ಮತ್ತು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಂಸ್ಥೆ DRDOನ ವಾಯುಯಾನ ವಿಜ್ಞಾನ ಅಭಿವೃದ್ಧಿ ವಿಭಾಗಕ್ಕೆ ವಿಜ್ಞಾನಿಯಾಗಿ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರಿದರು. ಭಾರತ ಬಲಿಷ್ಠವಾಗಿದ್ದರೆ ಮಾತ್ರ ಇತರ ದೇಶಗಳು ಭಾರತಕ್ಕೆ ಗೌರವ ಕೊಡುತ್ತದೆ ಎಂದು ನಂಬಿದ್ದ ಕಲಾಂ ಭಾರತದ ಮೊದಲ ಉಪಗ್ರಹ SLV-3ಯ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕರಾಗಿ ರೋಹಿಣಿ ಉಪಗ್ರಹವನ್ನು ಭೂಮಿಯ ಕಕ್ಷೆ ಸೇರಿಸುವಲ್ಲಿ ಅವರು ಮತ್ತು ಅವರ ತಂಡ ಸಫಲವಾಯಿತು. ಪೃಥ್ವಿ, ತ್ರಿಶೂಲ್, ನಾಗ ಹಾಗೂ ಅಗ್ನಿಯಂತಹ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಬ್ಯಾಲಿಸ್ಟಿಕ್ ಕ್ಷಿಪಣಿಗಳನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಮಿಸೈಲ್ ಮ್ಯಾನ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಎಂದೇ ಹೆಸರುವಾಸಿಯಾದರು. ಅಣು ಪರೀಕ್ಷೆ ನಡೆಸಲು ಕೈಗೊಂಡ ಐತಿಹಾಸಿಕ ನಿರ್ಧಾರಕ್ಕೆ ಬೆನ್ನೆಲುಬಾಗಿ ನಿಂತರು. ಕಲಾಂ ಅವರು 2002ರಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷಗಳ ಬೆಂಬಲದೊಂದಿಗೆ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಅವಿರೋಧವಾಗಿ ಭಾರತದ 11ನೇ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಯಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದರು. ಜನಸಾಮಾನ್ಯರ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಎಂಬ ಕೀರ್ತಿಗೆ ಪಾತ್ರರಾದರು. मेरे भावी जीवन पर गहरा असर पड़ा वह मेरे चचेरे भाई शमशुद्दीन थे। वह रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे। अखबार रामेश्वरम स्टेशन पर सुबह की ट्रेन से पहुंचते थे जो पाम्पन से आती थी। इस अखबार एजेंसी को अकेले शमशुद्दीन ही चलाते थे। रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी। ಬಾಲ್ಯದ ಜೀವನದಲ್ಲಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬೀರಿದಂತಹ ಮತ್ತೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಎಂದರೆ ಅದು ನನ್ನ ಚಿಕ್ಕಪ್ಪನ ಮಗ ಶಂಶುದ್ದೀನ್ ರವರು.
उनके चचेरे भाई का नाम क्या है? शमशुद्दीन। इವರು ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಅಕ್ಬರ್ಗಳ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ನ ಏಜೆನ್ಸಿಯನ್ನ ಅವರೊಬ್ಬರೇ ಚಲಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಅಕ್ಬರ್ಗಳ ಏಕಮಾತ್ರ ವಿತರಕರು ಕೂಡ ಆಗಿದ್ರು. ಈ ಅಕ್ಬರ್ಗಳು ರಾಮೇಶ್ವರಂ ಸ್ಟೇಷನ್ ಇಂದ ಸುಬಹ ಬೆಳಗ್ಗೆ ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ಪಾಂಬನ್ನಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ಎಲ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ವು? ಪಾಂಬನ್ನಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ಕಲಂರವರು ಬೆಳಗ್ಗೆ ರಾಮೇಶ್ವರಂ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ಒಂದು ಅಕ್ಬರ್ಗಳನ್ನು ಅವರು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಅವುಗಳನ್ನು ಮಾರಾಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಸೊ ಇಲ್ಲಿ ರಾಮೇಶ್ವರಂನಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ 1,000 ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳು ಮಾರಾಟವಾಗ್ತಾ ಇದ್ದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಲಾಂರವರು. ಸೊ ಹೀಗೆ ಇಲ್ಲಿ ಅಂದು ಆ ಒಂದು ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಜನ ಹೇಗೆ ಆಸಕ್ತಿಯಿಂದ ಓದ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಹೀಗೆ ನನಗೆ ಇದರಿಂದ ವ್ಯಾವಹಾರಿಕ ಜ್ಞಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಅಥವಾ ವ್ಯಾವಹಾರಿಕದ ಜ್ಞಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗೆ ಬಂತು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನ ಕಲಾಂರವರು ಹೇಳ್ತಾರೆ. आप इस चित्र को देख सकते हैं। यहाँ पर देखिए ट्रेन से कलाम जी रोज अखबारों को ले जाते थे। आगे देखिए, बचपन में मेरे 3 पक्के दोस्त थे, रामानंद शास्त्री, अरविंदन और शिवप्रकाशन। ये तीनों ही ब्राह्मण परिवार के थे। रामानंद शास्त्री तो रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री का बेटा था। अलग अलग धर्म पालन पोषण पढ़ाई लिखाई को लेकर हम में से किसी भी बच्चे ने कभी भी आपस में कोई भेदभाव महसूस नहीं किया। ನನ್ನ ಬಾಲ್ಯದ ಪಕ್ಕ ದೋಸ್ತ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು, ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ, ಅರವಿಂದನ್ ಮತ್ತು ಶಿವ ಪ್ರಕಾಶನ್. ಇವರು ನನ್ನ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರಾಗಿದ್ದರು. ಇವರು 3 ಜನರು ಕೂಡ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪರಿವಾರದವರಾಗಿದ್ದರು. ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ರಾಮೇಶ್ವರಂ ಮಂದಿರದ ಹಿರಿಯ ಪೂಜಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿಯವರ ಮಗನಾಗಿದ್ದ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಧರ್ಮದವರಾಗಿದ್ದೆವು. ನಮ್ಮ ಲಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿತ್ತು. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಓದು ಮತ್ತು ಬರೀತಕ್ಕಂಥದ್ರಲ್ಲಿ ಯಾರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಯಾವತ್ತೂ ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಭೇದ ಭಾವವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೀಗೆ ಧಾರ್ಮಿಕ ಅವರಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಧಾರ್ಮಿಕ ಏಕತಾ ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದಾಗಿದೆ. तो बच्चों, अभी तक आपने अब्दुल कलाम जी के आत्मकथा मेरा बचपन पाठ के द्वारा अब्दुल कलाम के जीवन के बहुत सारी विषयों को जान लिए. तो उनके बारे में और ज़्यादा जानने चाहते हैं तो आप कलाम जी के लिखित सारी किताबों को पढ़िए, तो आपको बहुत ही प्रेरणा मिलती है अपने जीवन में कलाम की तरह एक महान व्यक्ति बनने के प्रयास कीजिए. सो ऐसे करते हुए कलाम के इस आत्मकथा
पाठ का पूरा सारांश आप जान लिए हैं ऐसे आशा करती हूँ। बच्चों, आपको परीक्षा में 1 अंक के प्रश्नों को इस प्रकार पूछा जाता है। अब्दुल कलाम जी के बचपन के दुर्लभ वस्तु क्या थी? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर किताबें, पुस्तकें उनके बचपन के दुर्लभ वस्तु थी। अब्दुल कलाम के चचेरे भाई कौन थे? बताइए बच्चों। हाँ, बिल्कुल सही उत्तर अब्दुल कलाम के चचेरे भाई शमशुद्दीन थे। तो आपको 2-3 वाक्यों के अंतर्गत 2 प्रश्नों लिखने के लिए देती हूँ बच्चों। गृह कार्य जैनुलाब्दीन ने कौन सा काम शुरू किया? जैनुलाब्दीन ने कौन सा काम शुरू किया? और एक प्रश्न है, शमशुद्दीन अखबारों के वितरण का कार्य कैसे करते थे? इसको 4-5 वाक्यों के लिए भी पूछा जाता है। शमशुद्दीन अखबारों के वितरण का कार्य कैसे करते थे? इन 2 प्रश्नों का उत्तर लिखिए, अपने अध्यापक को दिखाइए बच्चों। तो आज की कक्षा को यही समाप्त करती हूँ। अगले कक्षा में फिर मिलेंगे, तब तक के लिए नमस्कार।